कोणी म्हणते संविधान बदललं पाहिजे, कोणी म्हणते यांचं आरक्षण रद्द झालं पाहिजे. आरक्षण आमचं श्वास आहे, आरक्षण आमचं घास आहे, आरक्षण आमचं ताट आहे. त्या ताटात जर कोणी जहर कालवण्याचं काम करत असेल तर हे समोर बसलेली बाबासाहेबाची औलाद त्यांना भर चौकात जहर पाजल्याशिवाय राहतील नाही. कोणी उठते आणि संविधान बदललं पाहिजे, संविधान बदललं पाहिजे. तुम्हाला वाटते का संविधान बदललं पाहिजे? तुम्हाला वाटते संविधान बदललं पाहिजे? आणि ज्यांना संविधान फक्त 3-4 जणांनाच वाटते, बाकीच्या याला वाटते की बदललं पाहिजे म्हणून. इमानदारीच्यानं संविधान बदललं ना तेला मिटणं शकल्याशिवाय राहणार नाही. हा, म्हणून म्हणतात की संविधान बदललं पाहिजे. माझं काहीच म्हणणं नाही. मी म्हणतो जर संविधान बदलवायचं असेल तर बिंदास बदलवा, काही हरकत नाही. माझा पाठिंबा आहे संविधान बदलवणाऱ्याला. बिंदास संविधान बदलवा. आपण संविधान बदलवण्याच्या अगोदर संविधान लिहिण्यासाठी तुमच्या मायचा आणा एखादा सांगा त्याला संविधान लिहायला. तुमच्यात बसला असेल, तुमच्या गावात फिरत असेल किंवा मूर्तिजापूर मध्ये गेला असेल त्याला घेऊन या. एवढंच नाही, उसना भेटत असत. बाप उसना असते का? नवरा काही लावता बोलतो बेकार माणूस आहे. नवरा उसना असते का? ह्या जाते ना. तुम्ही उसने जाता की काय? काय करावं बाबा, बोलतोच बेकार लोक आहे. नवरा काय सगळा किंवा सावतर नसते, नवरा सगळा असते. काय उसने वगैरे काय करावं? म्हणून म्हणायचं आहे कि तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर और वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर बेटा. आता नाही जमत, दूर हो जा मेरे नजरों से. तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर और वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर. ये झूठ नहीं इतिहास गवाह है भाई दीपक, क्योंकि कुत्ते भौंकते रहते ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले कारण आम्ही कोणाच्या शब्दावर पाय देत नाही. आमचे आमदार खासदार निवडून येत नाही कारण आमच्या भावाभावात एकी नाही. आमचा असा प्रॉब्लेम आहे, एका भावानं आपली माय उभी केली तर दुसरा भाऊ म्हणते मी माई बायको उभी करतो म्हणते. तुले ना मला टाक कुत्र्याला माय तूने खाऊंगा बेटा लेकिन तुझी भी नाही खाणे दूंगा. त्याच्यामुळे आमचे आमदार खासदार येत नाही निवडून. पण आईची शपथ, जे बी माले जर रोडला उतरले तर त्यांच्या मायला राहत नाहीत. बकरी बनून जगल्यापेक्षा एक दिवस वाघीण बनून मरेल, क्योंकि ऐसी हिजड़ी की जिंदगी मैं नहीं जी सकती. तू शेर की तरह मरूंगी, तू शेर की तरह. आणि मी कोण्या पक्षाची नाही, त्याच्यामुळे मला कोण्या पक्षाचे लेनदेन नाही. मी त्याच्या विरोधात आहे जो बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात आहे. कोणी चलते मग मला, मंत्री जंत्री संत्री सगळे चलतात मला. तुम मूर्ख हो, तुम्हारे पास ज्ञान नहीं है. मर चुका है जमीर, मुर्दों में जान नहीं है. जाकर पूछो अपने माँ से, पता चल जाएगा. ये भीम जी का संविधान है, तुम्हारे बाप का संविधान नहीं है. तुम्हारे बाप का संविधान नहीं है. सरकार कोणाचे राव, आम्हाला काही लेनदेन नाही, पण बाबासाहेबांचं संविधान पाहूनच तुम्हाला चला लागते रे. कि राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता. समाज सेवा में सुकी लकड़ी की तरह सुकना पड़ता. समाज सेवा करणं साधी गोष्ट नाही माय मावल्यांनो. आता भैयासाहेब तायडेंना एवढा मोठा कार्यक्रम घेतला, त्यांना कोण सपोर्ट केलं त्या सर्व कार्यकर्त्यांना माझं मनापासून आभार. कारण प्रबोधनाची गरज आहे. आमच्या समाजात तुम्हाला बाकीचे कार्यक्रम ठेवल्यापेक्षा बाबासाहेबांनी काय केलं हे लोकांना सांगितलं पाहिजे. आमचं कसं आहे, एका भावानं आपली माय उभी गेली तर दुसरा म्हणते मी माय बायको उभी करतो. मैं तू नहीं खाऊंगा साले लेकिन तुझी भी नहीं खाने दूंगा म्हणते. कारण बाबासाहेबांना आम्हाला एक दिवस दिला होता मिशन डे, संडे का संडेच्या संडेला आम्ही विहारात गेलो पाहिजे. आम्ही त्या संडेला मटन डे करून टाकलं. संडे आला की पहिले आम्ही हा विचार करतो, एक पावटीन एक हाफ बिर्याणी भेटली का जमलं यार म्हणते, काही लेनदेन नाही आपल्याला. बरोबर की नाही? म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना साथ द्या. तुम्हाला माहित आहे, विचार करा तुम्ही, अकोला जिल्हा म्हटलं तर बाळासाहेबांचा बाली किल्ला म्हणतात आणि अकोला जिल्ह्यामधून बाळासाहेबांचा पराभव केला म्हणजे किती दुःखाची गोष्ट आहे. विचार करा तुम्ही, अकोला जिल्ह्यामधून आपला कार्यकर्ता 100-150 वोटांना आपला कार्यकर्ता पडत आहे, तरी माझा समाज मनुवाद्याची जाऊन चाटत बसते. किती लाजीरवाणी गोष्ट आहे. विचार करा तुम्ही, किती लाजीरवाणी गोष्ट आहे. म्हणून म्हणायचं आहे की राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता. समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता. अरे वसूल के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता. और भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता. संविधान के आगे सभी को झुकना पड़ता. लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं. रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं. राजूला खंडारे यांच्याकडून 100 रुपये आले.
रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं। अरे जिनको ठीक से अपने कपड़े बदलना आता नहीं, वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं। संविधान बदलने की बात। ओ साला संविधान बदलने की बात करता है। मी तुम्हाला विचारलं बाबासाहेब आमचे कोण आहे, फक्त तुम्हाला सांगायचं आहे। भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आपले भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आमचे भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आपले कोण, आपले कोण, आपले कोण, आपले कोण, सांगा 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 कोण? पुरुष मंडळी पहिले बाबासाहेब आपले कोण आहे, हात वर करून 3 वेळा आला पाहिजे। बाप 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 बाप, क्या बात आहे महिला मंडळ। आणि बाकीच्या नवऱ्या संघाचं लय जोर येत असून भांडणं करायला बापा। हा 4 घरी ऐकू जात असं आवाज। इथं म्हणजे कसं आहे माहिती का, काही काही बाया कशा असतात गाव खेड्याच्या, ती म्हणते ना शहरातली खेड्यातली आली लाजून गेली, खेड्यातली आली हा कोण गेली बापा। बेकार माणूस आहे। कसं खेड्यातलं कसं असते, पहिले नवीन लग्न झालं का पहिल्या दिवशी बायको कशी उठवते नवऱ्याला, अहो उठा ना, उठा ना, चाय झाला ना, उठा ना। आणि 6 महिने 1 वर्ष गेलं, अय सकरकंद्या उठणं लवकर, चहा घेणं, त्या कामावर जात नाही का म्हणते तिकडे, झोपलात मध्ये हेल्यासारखा, उठ लवकर। हे असं काम करू नका, आहे की नाही। 3 वेळा आला पाहिजे बाबासाहेब आपले भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आमचे भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आपले कोण, आपले कोण, आपले कोण, आपले कोण, आपले 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 कोण। 3 वेळा ताकद ना, सगळे हात वर करून तुम्हाला तुमच्या जन्मदे त्या बापाची शपथ, कारण बाबासाहेब जर नसतात आमचे काय हाल। 3 वेळा बाप बाप बाप, क्या बात आहे, अशी आली पाहिजे। आपला बाप, आपला बाप, आपला बाप, आपला बाप, आपले 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 बाप। मी तुम्हाला सांगितलं, माझा कुठलाही कार्यक्रम मनोरंजन म्हणून बघू नका। आमच्या समाजाचं कसं आहे तुम्हाला माहिती आहे, पहिले गावामध्ये कसं होतं, स्वच्छता अभियान नव्हतं का गावामध्ये, स्वच्छता अभियान नव्हतं। प्रत्येक उचलला डब्बा का चाललो खारीमध्ये, उचलला डब्बा का चाललो खारीमध्ये। आणि पहिले तर असं होतं, रोड न जायचं तर इकुनी बायाची पंगत बसली राहायची, इकुनी बायाची पंगत बसली राहायची गावामध्ये, राहायचं की नाही पहिले। आता नाही, आता स्वच्छता अभियान झालं। आणि बाया तरी उभ्या व्हायच्या, कोणी आलं का स्टँड अप बिचारे, पण माणसं काही उभी व्हायची नाही। माझे सरपंच नागोराव भंडारे, क्या बात आहे, माणसं काही उभी राहायची नाही। पण आता कसं सगळीकडे स्वच्छता अभियान झालं की नाही। प्रत्येकाच्या घरात संडास झाले, तुमच्या घरात आहे ना, सगळ्याच्या घरात। पण तरी काही काही म्हातारी असे राहतात की नाही, बाबासारखे म्हातारी, यायले संडासात होत नाही। त्याला कशी होईल, त्याला सवय पडून राहते ना, उचलला डब्बा का खारीत, उचलला डब्बा का खारीत, त्याला माहित आहे खारीत गेलं म्हणजे भुरभुर हवा लागते, घन 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 माशा येते, आणि 2-4 गवताच्या काड्या रुतल्याशिवाय इथे काही उतरत नाही। दोन म्हातारे बाया बाबासारखे दोघं बसले रे बा, ते बा एकदम मस्त बाबा, ते दोघं जण डब्बे घेतात आणि खारीमध्ये जातात। कसे जातात, हा दोघं जण खारीत जातात, एक असा मागं बसते, सांगा लागते बसते कसे म्हणून, बहुतच बेकार माणूस आहे। एक असा आहे बा, 2 बाबा धरून घ्या, बाबा एक बाबा बसले मागं, एक बाबा बसले पुढं अशी। आता अशी बसता बसता मागच्याची होते बाबा, वाढकत होते तिथे बसले राहीन का, होईन नाही का। आता मागच्याची होते, या मागच्याची जशी होते तसा पाणी घेते, पुढच्याची धुवायला जाते। हा पुढचा म्हणते अबे माई होय ना म्हणते, मग मागचा म्हणते हे तू होय तर माई कुठे गेली म्हणते। आमच्या समाजाची अशी दुर्दशा आहे, स्वतःची कुठे गेली माहित नाही, आम्ही दुसऱ्याची धुवायला जातो। स्वतःची खरकटी आहे की काय आहे ते बघत नाही, आम्ही पहिले दुसऱ्याची बघायला जातो। म्हणून तुम्हाला सांगतो, माय मावल्यांना दिवस नाही रात्री वैरायची आमच्यासाठी। आज जर जागृत नाही झाले तुम्ही, आईची शपथ, अरे विचार करा तुम्ही,
विचार करा तुम्ही. आम्हाला एखादा रस्त्यानं आम्हाला एखादा माणूस एखादा मित्र असेल, एखाद्या मित्राचं पोरग असेल आणि तो मित्र जर मेला असेल, त्या मित्राचं पोरग जर आम्हाला भेटलं तर आम्ही काय म्हणतो, माय हा माझ्या भावाचा मुलगा आहे ग, माझ्या भावासारखा मित्र होता, त्याचा मुलगा आहे माझ्या घरी, ये रे बाबू 2 घास खाय रे बाबू, ये रे बाबू तुला ड्रेस घेतो रे बाबू. विचार करा तुम्ही, एक साध्या मित्राचा मुलगा असला तर त्याला आम्ही ड्रेस आणि घरी जेवण घालतो. विचार करा तुम्ही, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अथांग उपकार आहे आमच्यावर, हरामखोर हो त्याचा नातू तुम्हाला बाळासाहेब आंबेडकर चलत नाही, तो चलत नाही तुम्हाला, चोर चालतात तुम्हाला चोर. अरे या मनुवादी सरकारांनी आता हिंदू मुसलमान आणलं. कोणी म्हणते मुसलमानने ऐसा किया, मुसलमानने वैसा किया, मुसलमानने, आणि मी काही बोलली का मला लगेच युट्यूबला कमेंट करतात, मुसलमान तेरे कोई है क्या. हा है ना, मुसलमान मेरे भाई आहे सब. कारण बाबासाहेबांच्या संविधानाच्या मुताबिक इथं हर माणसाला राहण्याचा अधिकार आहे, हर माणूस इथं भारतीय आहे. कारण हे हिंदुस्थान नाही, बाबासाहेबांच्या संविधानामध्ये कुठेही हिंदुस्थानाचा जिकर नाही, फक्त भारत इज द इंडिया याच्यामध्ये नाव आहे. कशामध्ये? संविधानामध्ये. हे कुठून आणलं हिंदुस्थान तुम्ही? बाबासाहेब जेव्हा संविधान लिहित होते, संविधान लिहिता लिहिता पंजाबराव देशमुख आले आणि बाबासाहेबाला बोलले की बाबासाहेबांना म्हणण्यासाठी की बाबासाहेब तुम्ही मराठा लोकांसाठी काहीतरी संविधानामध्ये टाका. बाबासाहेबांचे जसे पंजाबराव देशमुख आले, बाबासाहेब बोलले पंजाबराव बसून बसून माझे पाय दुखत आहे, मी जरा फेरफटका मारून येतो, या संविधानावर तुम्ही थोडीशी नजर टाका. पंजाबराव देशमुखांनी संविधान वाचलं. जसं संविधान वाचलं पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं. बोले बाबासाहेब मी मराठा लोकांसाठी तुमच्यापाशी थोडंसं मागायला आलो होतो, तुम्ही याच्यापेक्षा जास्त या संविधानामध्ये मराठा लोकांसाठी लिहिलं. खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात. कारण आमचा धम्म आम्हाला जातपात करायला सांगत नाही. मराठा लोकांना आरक्षण भेटलं पाहिजे, आम्ही तर पुरा बहुजन समाज त्यांच्या मागे आहे, त्यांना का आरक्षण भेटू नये. कारण बाबासाहेबांना 18 पगार जातीसाठी लिहिलेलं आहे संविधान, एका जातीसाठी नाही. प्रत्येक जात संविधानाचा फायदा घेतो, पण बाबासाहेबांचा फोटो घरात लावायची लाज वाटते त्यांना, जय भीम मनाची लाज वाटते त्यांना. हरामखोर हो, जर तुम्हाला जय भीम मनाची लाज वाटते तर बाबासाहेबांच्या सुविधा घेऊ नका, रमाई आवास योजना घेऊ नका, पोराला स्कॉलरशिप घेऊ नका, समाज कल्याण हॉस्टेलमध्ये पोरीला फुकट टाकू नका. तिथं माय आम्हाला सुविधा भेटते, माय म्हणते मला घरकुल योजना भेटली. कोण केली हो? माय गावच्या सरपंचांना. गावचा सरपंच काय करणार आहे आपली अशी तशी? बाबासाहेबांचं संविधान सांगते म्हणून ते सगळं करतात. माय त्यानं नगरसेवक कोणीच काही करू शकत नाही. बाबासाहेब का संविधान बोलता है, बाबासाहेबांचं संविधान. विचार करा तुम्ही, काल चूल आणि मूल आम्हाला खंडीला लेकर पैदा करा, नवऱ्याला भाकरी करून खाऊ घाला, पण आज पोलीस मध्ये बघा बाई, डॉक्टर बघा बाई, पायलट बघा बाई, इथं बघा तिथं बघा. माणसाचे झाले बैल आणि बायका करण तेच होईल असा जमाना आला. कारण बाई नाही तर काही नाही. आमची बाई ड्युटीवर जाते आणि तिथून फोन करते, अहो पियाचे पप्पा. भली बदमाश पार्टी आहे, फोन म्हटलं का फोनही लागते, तोंडच फोडतो याचं. त्याचा वाढदिवस आहे आज, जाऊ दे. अहो पियाचे पप्पा मला की नाही थोडा वेळ होणार आहे, 2-3 चपात्या टाकून घ्या. काय हो, काही हरकत नाही. आणि पियाचे पप्पा 2-3 चपात्या टाकतील, पियाच्या मम्मीची वाटी बघत बसते. असा आमचा जमाना आला. नारी निंदा मत कर प्यारे, नार हिरे की खान है, अरे उस नारी से पैदा हुए है भीम बुद्ध भगवान है, भीम बुद्ध भगवान. बाबा साहेब आमचे छत्रपती शिवाजी महाराज 361 किल्ले जिंकले. किती जिंकले माहिती आहे का कोणाला? छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले. ताई जेबी आमच्या ताईनं 500 रुपयाची भेट दिली, यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. जय भीम, जय भीम, जय भीम. छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले. किती? 361. किती? पण एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही. एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही. आणि आताचे आमदार खासदार चोटते एखादा संडास बांधतात, त्याच्यावर लिहितात आमदाराच्या निधीतून. बाबासाहेब तुम्ही 2 बाबाची औलाद, आता काय करा? त्याचे 3 तुकडे पाडल्याशिवाय इथून घरी तरी जाऊ देईन का मी त्याला? असा आहे हाव तरी या परिस्थितीत. विचार करा तुम्ही, आईची शपथ यांना पॅरेलाइस मारला, पूर्ण कड गेला यांचा. हे पाय लंबे करून वाजवतात, पाय गेला हात गेला. तुम्हाला माहित आहे जेव्हा पॅरेलाइसचा झटका येतो तर पूर्ण कड येतो, तोंडाला सुद्धा पॅरेलाइस मारतो, बरोबर. पण विचार करा, त्या माणसाच्या हाताला पॅरेलाइस मारला, पायाला पॅरेलाइस मारला, पण तोंडाला पॅरेलाइस मारला नाही. त्याचं कारण बाबासाहेबाचं जो गुणगान करत, जो बाबासाहेबाचं मिशन चालवत, त्याचं बालबाका होत नाही. आणि जो बाबासाहेबाला बेमान होईल त्याच्या तोंडात किडे पडल्याशिवाय
बाबासाहेब विचार करा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराज येळवळ किल्ले जिंकले. आमच्या घरावर एखादा अशोक चक्र दिसलं तर म्हणतात की हे बुद्धाचं घर होय. एखाद्या गाडीवर अशोक चक्र दिसला तर म्हणतात की हे बुद्धाची गाडी होय. म्हणतात की नाही? एखाद्या साऊंडवर अशोक चक्र दिसला तर माय बुद्धाचा साऊंड होय म्हणते. मग तुम्हाला घरावर अशोक चक्र दिसलं तर म्हणता बुद्धाचं घर होय. गाडीवर अशोक चक्र दिसलं तर म्हणता बुद्धाची गाडी होय. हरामखोर हो, या देशाच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे तर हे का म्हणत नाही की हा देश बुद्धाचा होय म्हणून? अरे चालणे आणि बोलणे, राहणे आणि फिरणे, तिला पावर भीमाने, तिला पावर भीमाने, तिला पावर भीमाने. जय भीमा, जय भीम, जय भीम. शीलाचा शिलवान, गुणाचा गुणवान, शीलाचा शिलवान, गुणाचा गुणवान. कारण भीमाची वाघीण उठून येते मला पैसे द्यायला, तेव्हा लयच आनंद होते. शीलाचा शिलवान, गुणाचा गुणवान, वळता पावतो. कोण आहे शीलाचा शिलवान, गुणाचा गुणवान? कोण आहे? कोण आहे? जरा जोराने आवाज करा. आमचा बाप, आमचा बाप, आमचा बाप, आमचा बाप. सारे लोक म्हणतात की बाबासाहेब कधी जेलमध्ये गेले नाही. प्रत्येक नेता जेलमध्ये गेला पण कधी बाबासाहेब जेलमध्ये गेले नाही. पण मी म्हणतो एक दिवस बाबासाहेब जेलमध्ये गेले. क्या बात आहे. या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, खरंच भैयासाहेब तायडे. बाबासाहेबाचा कार्यकर्ता कसा असावा, बाळासाहेबांचा कार्यकर्ता कसा, क्योंकि रफ्तार पकड़ लिए भीम के शेर ने, शिकार किए बगैर वो रुक नहीं सकता. रफ्तार पकड़ लिए भीम के शेर ने, शिकार किए बगैर वो रुक नहीं सकता. झुका देगा बहुजनों के दुश्मनों को पर वो झुक नहीं सकता. बिकने वाले गद्दार बहुत बिक चुके हैं पर वो बिक नहीं सकता. और भैया साहेब तायडे के सामने कोई भी माई का लाल टिक नहीं सकता. 500 रुपयाची भेट आली मला भैयासाहेब तायडे करून खूप खूप धन्यवाद. म्हटलं तर काय करा म्हणते, त्याचे 3 तुकडे करण. हे लंगडा माणूस म्हणते. विचार करा तुम्ही. अरे जगाच्या पाठीवर एक असा समाज आहे जे आमचं पोरग भर चौकात जाते, शर्टाच्या बटना काढते आणि बटना खोलून म्हणते अरे मी एक नाही 2 बापाची औलाद आहो. एक बाप म्हणजे मला जन्म देणारा, दुसरा बाप म्हणजे मला घडवणारा, ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता काय करा? आता 3दा शरण जातो. बाबासाहेब आमचे वाचाल तर टिकाल. आम्हाला ऐकू आलं. बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. आमची रॅली निघाली का चाललो आम्ही भीम के लगते जिगर आधे इधर आधे. भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. पहिले तू तो सुधर. फिर बोलना आधे इधर आधे उधर. निघाली रॅली की चाललो आम्ही भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. आम्हाला काही लेनदेन नाही. निघाली बाबासाहेबाची रॅली का चाललो आम्ही नाचत. अर्धी पावटी मारली आणि एखादी बिर्याणी चढवली का चाललो. आम्हाला काही लेनदेन नाही. बाबासाहेबाची जयंती आहे. मग बाबासाहेब बोले वाचाल तर वाचाल. कारण वाचणं महत्वाचं आहे. नाही माय मावल्यांना वाचणं महत्वाचं आहे, नाचणं महत्वाचं नाही. मी असं म्हणत नाही की नाचू नका. नाचणं शरीरासाठी चांगलं आहे पण वाचणं आपल्या मेंदूसाठी चांगलं आहे. वाचाल तर वाचाल. जय भीम, जय भीम. माझ्या मायकडून मला सप्रेम भेट मिळाला आशीर्वादाच्या रूपामध्ये. खूप खूप धन्यवाद. वाचाल तर वाचाल. बाबासाहेब बोलले वाचणं महत्वाचं आहे, माय मावल्यांना नाचणं महत्वाचं नाही. विहारात जा, विहारात जा. तुमच्या पिढीला, तुमच्या पोरांना विहारात न्या. कारण लेकराला जर कोणी संस्कार देत असेल तर ते फक्त आई देते. कारण बाई नाही तर काही नाही. माणूस बाहेरचा असते. माणूस देव माणूस आहे ग. बाप देव माणूस असते. उगीच बाप फुग्यामध्ये बदनाम होते. लेकरानं काही केलं का तुझे पप्पा मारतील बरं मी पप्पाला सांगल. पप्पा आले तर तुला मारतील बरं मी पप्पाला मार सांगल. पप्पा काहीच करत नाही. उगीच फुग्यामध्ये पप्पा बदनाम होतात ग. ओरिजिनल जो भाग असतो तो मायचाच असतो. देवा बापासारखा देव माणूस नाही कोणी. म्हणून म्हणतो मी का माय मावल्यांना कोणी विहारात गेले तर लेकराला न्या.
जर कोण्या जत्रेला गेले कोण्या फिरायला गेले तिकून 4 साड्या आणायच्या ऐवजी 2 साड्या आणा, पण तिकून येताना एक पुस्तक घेऊन या, तुमच्या लेकराला वाचायला द्या. उद्याची पिढी कमस कम तुमची चांगली होईल. कारण वाचाल तर वाचाल. कारण बाबासाहेब खरंच तुम्हाला 3 महिन्याचा चिवर घेतला. श्रीलंका, थायलंड सगळं बुद्धाचे देश फिरून आली. खरंच बघितलं बाबासाहेबांना बुद्ध धम्म आम्हाला का दिला. 1935 मध्ये बाबासाहेबांनी एवढी मुक्कामी घोषणा केली का मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. आणि 1935 ते 1956 मध्ये आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. विचार करा, डिस्टन्स 21 वर्षाचं. 21 वर्षात बाबासाहेबांना असा एकही धर्म सोडला नाही ज्याचा अभ्यास केला नाही. आणि सर्व धर्माचा अभ्यास करून आमच्यासाठी निवडला तो फक्त आणि फक्त बुद्ध धम्म. काही तर असेल त्या बुद्ध धम्मामध्ये. तुम्हाला वाटते का आम्ही बुद्ध आहो म्हणून? आम्ही धड बुद्धही झालो नाही, धड महारी झालो नाही, मधातच लटकलो आम्ही. ना घाट का ना घार का. आमच्या बाया मोठ्या शाळेने पांड्या साड्या घातल्या. बाई मी नाही का पौर्णिमा आहे तर मा उपास असते बाई म्हणते. हो माय उपास नाही. व वर्षीवास माहिती आहे तुम्हाला? 3 महिने वर्षीवास असते. माय वर्षीवासात मी 3 महिने मटण खात नाही बाई म्हणते. माय वर्षीवासाची उपास असते. उपास नाही माय, उपवासच म्हणतात त्याला. हिंदू लोक त्याला उपास म्हणतात, आपण त्याला उपवासच म्हणतो. पौर्णिमेच्या दिवशी बाई आज माझी पौर्णिमा आहे, माय पांडे कपडे पांडी साडी घालू. पांडी कपडे घालणं म्हणजे बुद्ध फॉलो करणं नाही माय मावल्यांनो. पांडी कपडे घातले का 12च्या नंतर मी जेवत नाही माय म्हणते, 12च्या पहिले जेवतो म्हणते. आणि 12च्या नंतर 1-2 घंटा झाला केळं होतं गिटक, ऍपल होतं गिटक, कोणतं गाजर होतं गिटक, कोणता साबुदाणा होतं गिटक, कोणता भगर होतं गिटक. नाही हो माय, गाजर 12च्या नंतर दाताला दात तुम्हाला लावता येत नाही कारण शील तुटते. श्रामनेरला 10 शील, उपासकांना 8 शील आणि साधारण माणसाला 5 शील. एका तरी शिलेचं पालन करतो का आम्ही? करतो नाही, एकाही शिलेचं पालन करत नाही. 12च्या नंतर जर तुम्ही उपास सोडला, ज्याला आम्ही उपवास म्हणतात, त्यानंतर तुम्हाला दाताला दात लावता येत नाही दुसऱ्या दिवशीपर्यंत. फक्त तुम्ही ज्यूस पिऊ शकता, तुम्ही दूधही पिऊ शकत ना. कारण दूध हे लहान मुलाचं जेवण आहे म्हणून तुम्हाला दूधही चालत नाही. तुम्हाला दाताला दात लावता येत नाही, नाही तर तुमचं शील तुटल्याशिवाय राहत नाही. एका गावात गेली मी आणि म्हणे माझा कानी म्हणे दीदी आज पौर्णिमा आहे का नाही म्हणे, आज उपास आहे म्हणे. नाही तर कानी म्हणे तुमच्यासाठी मस्त नॉनव्हेज करत होती म्हणे मी. असं का ताई म्हटलं पौर्णिमा आहे मी खात नाही म्हटलं आज. आणि म्हणे फक्त थोडासा नाश्ता करत असतो म्हणे संध्याकाळी. म्हटलं हो का. गॅसवर एवढी मोठी कढई होती, एवढी कढई भर उसळ कायची साबुदाण्याची. मी गेली तिकडे पाहिली तो कढई भर उसळ. मी म्हटलं 4-5 जणांचे उपास असतील म्हटलं घरात. मी म्हटलं काकू किती जणांचे उपास आहात म्हटलं. माझी इच्छा होऊन आली म्हटलं थोडीशी उसळ खायची. नाही जास्त लोकांचे नाही, माझ्या एकटीचाच उपास आहे म्हणे. हप्ता भरपूर पाहिजे ते. मी म्हटलं एकटीचा उपास कढई भर एवढं खातं का माय? म्हटलं नाही माय थोडंसं कस खातो म्हणे. म्हणजे उपास धरा दिवसभर चरा असं काम करू नका. होत असेल तर करा, नाही होत असेल तर करू नका. बुद्ध म्हणत नाही उपास धरा म्हणून. होत असेल तर करा, नाही होत असेल तर सोडून द्या. बाबासाहेब तुम्हाला माहिती आहे का? आता बघा बाबासाहेबाच्या नंतर महापुरुष पैदा होणं बंद झाले. झाले का महापुरुष पैदा? झाले बाबासाहेबाच्या नंतर? फॅक्टरी बंद झाली. बाबासाहेबाच्या नंतर महापुरुष पैदा झाले का? नाही. काऊन बंद झाले माहिती का? बघा बाबासाहेब 14वे रत्न, बरोबर की नाही. आणि आता कसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्ती माता जिजाईला दिवस होते. तिच्या मोठ्या जाऊन तिला विचारलं म्हणे जिजाई डोहाडे लागले असेल, काही खायची इच्छा होते का ग म्हणे. हो ताई म्हणे मला नाही का म्हणे घोड्यावरच बसूशी वाटते म्हणे. हो आणि मला नाही का तलवारच रियाज करूशी वाटते म्हणे. दुश्मनासंग तलवार खेळूशी वाटते म्हणे. तसंच भीमाईला विचारलं आत्या मीराईनं, भीमाई तुला 7वा महिना लागला डोहाडे लागली असतील, काही खावंसं वाटते का ग? भीमाई म्हणे वंश मला नाही का पुस्तकच वाचूशी वाटते म्हणे. आणि काल परवा माझ्या समोरच्या एका वहिनीला दिवस आहे, तिला मी विचारलं वहिनी तुम्हाला 7वा महिना लागला, बाहेर चालली मी, काही आणू काय? डोहाडे लागले असतील. माझी कानी म्हणे दीदी तुम्ही रोडवर पाणी मारलं का ते मातीच खाऊशी वाटते म्हणे. हो आणि त्या शेणाच्या गौऱ्या असते की नाही म्हणे ते जाळले का तिचे कोळशीच खाऊशी वाटते म्हणे. आणि माझी पोरगी शाळेत गेली आणि तिकडून लेखना आणल्या म्हणे का त्या लेखनाच गिटकुशी वाटते म्हणे. विचार करा तुम्ही, शेण खाता, माती खाता, लेखना खाता, कुठून महापुरुष पैदा होतील तुमच्या पोटी? बेवडे नाही पैदा होतील, गंजेट्टे नाही पैदा होतील, दारोडे नाही पैदा होतील, बलात्कारी नाही पैदा होतील, चोरटे नाही पैदा होतील, कुठून चांगले होतील तुमच्या पोटी? विचार करा ना. बाबासाहेब जय भीम. माझ्या बहिणीने
100 रुपये दिले, खूप खूप धन्यवाद. कारण विचार करा तुम्ही, आमच्यासाठी दिवस नाही रात्र वैरायची आहे. आज जर नाही जागले ना तुम्ही, आईची शपथ आमच्यावर उद्याचा तो दिवस आल्याशिवाय राहणार नाही. मागून आमच्या फळा लागेल आणि समोरून गाडगं लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विचार करा तुम्ही, इमानदारीने आपला माणूस निवडून आला पाहिजे. काही जरी झालं, मी अशी म्हणत नाही तुम्हाला का मनुवाद्याचे पैसे घेऊ नका. घ्या घ्या बॅगाच्या बॅगा घ्या, घ्या ना, पोते घ्या. हे हरामखोर आमचा इस्तेमाल करतो, तुम्ही करा त्याचा इस्तेमाल. हो ना, जेवढी आली तेवढी घेऊन टाका, दाबूनच जेवढी आली तेवढी घेऊन टाका. पण वोट मारायच्या बाबतीत, बटन दाबाच्या बाबतीत तिथं काही इमानदारी गाजवता तुमचा बाप होय का तो? हो ना, ते नाही समजत. तिथं आपल्या माणसाला निवडून आणा ना, आपल्या माणसाला द्या ना वोट. तिथं कमस कम उद्या तुमचा उद्धार होईल ना. जय भीम माय, जय भीम, जय भीम. आता द्यान की नाही आपल्या माणसाला वोट? हात वर करून सांगा मला, कोण कोण देणार आहे भैया साहेबांना वोट? कोण कोण देणार आहे? नाही दिलं ना, तुमच्या जन्मदात्या बापाची शपथ जर बेमानी केली तर इमानदारीने तुम्ही आता बेमानी करू नका. एक वेळा जरी केली तुम्ही, पण आता बेमानी करू नका. कारण आमच्यासाठी दिवस नाही रात्री वैरायची आहे. जय भीम. चित्रपाल गवई यांच्याकडून 100 रुपये आले. बाबासाहेब तिला असं वाटते कोणीतरी गुंड्या प्रकृतीचे लोक माझ्या मागे लागले, म्हणून ती जोरात धावते. वाचवा, कोणीतरी माझी मदत करा. हे गुंड लोक माझ्यासोबत काहीतरी बरं वाईट करतील, माझी काहीतरी इज्जत लुटतील, मला कुठं तोंड दाखवायच्या लायक ठेवतील नाही. माझी मदत करा. कोणी तिच्या मदतीला धावत नाही. कारण रात्रीचे 12:30-1 वाजता आणि त्या गुंडांच्या हाती नंग्या तलवारी. बाई जोरात धावते, माझी मदत करा. कोणी धावत नाही. एका घराची खिडकी तिला खुली दिसते. जशी खिडकी खुली दिसते तशी त्या खिडकीतून वाकून बघते, जाते त्या दरवाजावर हात देते, जोरात दरवाजा ठोकते, मला वाचवा, माझी मदत करा. एक मुलगा दरवाजा उघडते आणि त्या पोरीला आतमध्ये घेते. जसं आतमध्ये घेते, दरवाजा लावते. सकाळी दिवस निघते. जसा दिवस निघते, पोरगी घराच्या बाहेर निघते आणि बाहेर निघाल्यावर त्याला म्हणते, दादा धन्यवाद रे, तू माझा जीव वाचवला. तो मुलगा म्हणते, ताई जाण्याच्या पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन जा. तूही एकटी, मीही एकटा. तूही जवान, मीही जवान. तूही सुंदर, मीही सुंदर. त्याच्या जागेवर जर मीच तुझ्यावर बलात्कार केला असता तर कोण्या विश्वासानं माझ्या घरात आली? ती पोरगी बोलली, अरे नाही रे दादा, मी अशी तुझ्या घरात आली नाही. धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. जेव्हा तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं तेव्हा मी तुझ्या घरी आली. तेव्हा मुलगा बोलला, खिडकीतून तुला असं काय दिसलं की अर्ध्या रात्री माझ्या घरात घुसली? तेव्हा ती मुलगी बोलली, अरे दादा नाही रे, धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. जेव्हा तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं, तुझ्या भिंतीवर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला. आणि ज्या घराच्या भिंतीवर बाबासाहेबाचा फोटो असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा तो मुलगा बोलला, ताई बाबासाहेबाचा फोटो दिसला ना, अर्ध्या रात्रीत माझ्या घरात घुसली. काय बघितला तू बाबासाहेब? काय वाचला बाबासाहेब? काय समजला तुला बाबासाहेब? तेव्हा ती मुलगी बोलली, अरे नाही रे दादा, धर्म आणि संस्कृतीनं बाईला रात्रीपुरतं आणि भाकरीपुरतं वापरलं. कारण पहिला जमाना होता, आमच्या पोरीचं लग्न झालं तर पहिल्या रात्री आमची पोरगी यांच्या घरी नेऊन द्यावं लागे. जर आमच्या पोराचं लग्न झालं तर आमची सून पहिल्या रात्री यांच्या घरी नेऊन द्यावं लागे. तेव्हा ती मुलगी बोलली, अरे धर्म आणि संस्कृतीनं बाईला रात्रीपुरतं आणि भाकरीपुरतं वापरलं. पण जेव्हा या देशाचं संविधान माझ्या बाबासाहेबाच्या हाती आलं, आर्टिकल 14 आणि 15 मध्ये एका फटकाऱ्यात बाईला माणसाच्या बरोबरीत आणून बसवलं. जय भीम ताई, जय भीम. तो बाबासाहेबच्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. अरे माय बहीण कोणाची असो, SC NT मुसलमान नव्हे ब्राह्मणाची असो, तिला मान सन्मान आरक्षण संरक्षण मिळावं म्हणून 27 सप्टेंबर 1949 ला पंतप्रधान नेहरूच्या धुत्रावर राजीनामा फेकून देणार आमचा बाबासाहेब. आणि तो बाबासाहेब ज्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा तो मुलगा बोलला, ताई जय भीम. तेव्हा तो मुलगा बोलला, ताई आज खऱ्या अर्थाने तुला बाबासाहेब समजला. ज्या दिवशी या देशाच्या प्रत्येक बाईला बाबासाहेब समजेल त्या दिवशी कोण्याही माय बहिणीवर अन्याय अत्याचार होणार नाही ग माझ्या ताई, अन्याय अत्याचार होणार नाही. विचार करा तुम्ही, मनुस्मृती सांगत होती की जर नवरा मेला तर नवऱ्या संग बाईनं
सती जावं. 25 डिसेंबर 1927 मध्ये बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. मनुस्मृती सांगत होती की नवरा जर मेला, 2 दिवसाचा नवरा असो, 1 वर्षाचा असो, त्यांना लहान लहान लेकरं असो की 2 दिवस लग्नाला हो, तरी सुद्धा नवरा मेला तर नवऱ्या संग सती जावं. विधवा बाईने इथं जगू नये, विधवा बाईने इथं राहू नये. विचार करा तुम्ही, मनुस्मृती सांगत होती की विधवा बाईने इथं जगू नये. अरे माझ्या बाबासाहेबाचं संविधान विधवा इंदिरा गांधीला सुद्धा या देशाचा पंतप्रधान केलं माझ्या बाबासाहेबाच्या संविधानाने. विचार करा तुम्ही. अरे नंगे को नंगा करना गांधीवाद कहते हैं, नंगे को नंगा करना गांधीवाद कहते हैं. अरे नंगे को भी कपड़े पहनाना उसे अम्बेडकरवाद कहते हैं. महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले जय भीम मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. पण बाबासाहेब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. चालणे आणि बोलणे, राहणे आणि फिरणे, दिला पावर दिला पावर भीमाने, दिला शिलाचा शिलवान गुण. त्याला कमी करू नको रे, ते केल्यानंतर त्याचे बोट घालू नको उगीच. एक वेळा करून दे आणि हात गुणून उभा राह. शिलाचा शिलवान गुणाचा गुणवान, शिलाचा शिलवान गुणाचा गुणवान. कोण आहे शिलाचा शिलवान? सगळ्याला इथून तर तिथून जेवढे आहे तेवढे हात वर करून 3 वेळा बाप बाप बाप. तिथं येतो ना मी. कसा आवाज येत नाही तुमचा? कसा तुमच्या तोंडातून निघत नाही? पाहतो ना मी काय कमी आहो का? मी काय कमी आहो का? मी 3 वेळा असा आला पाहिजे बाप बाप बाप. क्या बात है, आधी रात है मैं तुम्हारी साथ है, ओरिजिनल वागिनी या तुम्ही. एकदा यायले का सोडणार आहो का? यायच्या पाशी जातो ना, यायचंय पाहतो ना आता. हो ना. यायनं तुमची ताकद खाल्ली का सगळी? नाही ना? नाही ना? आहे की नाही? शिलाचा शिलवान गुणाचा गुणवान, वडका पाऊ तो तुमचा काका होय. दादा जातपात नाही करायची. आपण मराठा राहो, मांग मार चंबार डावकी सगळ्यासाठी बाबासाहेबांना संविधान लिहिलं. कारण आम्ही जातपात करणारे नाही. मराठा लोक आमचे आहेत, प्रत्येक हिंदू लोक आमचे आहे. आम्ही विरोधात नाही आहोत. त्याच्यामुळे बाबासाहेबांचा संविधानाचा फायदा सगळेच घेतात. त्याच्यामुळे हात सगळ्याचा वर झाला पाहिजे. 3 वेळा बाप बाप बाप. आमचा बाप आमचा बाप आमचा बाप आमचा बाप. वर हात करून टाळ्या वाजवा. आमचा 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 जिगर राहुल थोरात त्यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद.
घोटाळे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. माय मावल्यांनो, माझ्या भावांनो, माझे जेवढे पोरं आहात सगळ्यांना सांगतो मी, मरायचं असेल ना देशासाठी मरा, समाजासाठी मरा. आता आमच्या देशावर संकट आहे, जीव गेला तरी बेहत्तर, देशासंग बेमानी करू नका, कारण देशासाठी आम्ही कधी तयार आहोत. बाबासाहेबांचं संविधान सांगते देशासाठी हिंदू असो मुसलमान असो प्रत्येक घर का बच्चा बच्चा कुर्बान है देश के लिए. आहे की नाही कुर्बान? नाव सांग माझे. HVC संदीप टायरे यांच्याकडून 500 रुपये आले. बाबासाहेब देशासाठी मरा. माय बहिणीची इज्जत तुमच्या कोण्या तावडीत थापडली असेल त्याच्यासाठी मरा. आमचे पोरं त्याच्यासाठी मरत नाही. आमचे पोरं कशासाठी मरतात? बापानं जर हिस्सा नाही दिला तर आमचे पोरं म्हणतात मी आत्महत्या करतो. एखाद्या माईनं जर मोठ्या पोराला जास्त भांडे दिले तर म्हणते माई त्यालाच प्रेम करते, म्हणते मी आत्महत्याच करतो. त्या बुडीने दाखवतोच म्हणते मी कशी मोठं पोरग करते तर म्हणते. आमचे पोरं असे मरतात. तुम्ही विचार करा. तुम्ही 14 जानेवारी नाम विस्तार दिन, 14 जानेवारी औरंगाबाद. कोणाकोणाला माहित आहे? ज्यांना आता संभाजीनगर म्हणतो आम्ही. कोणाकोणाला माहित आहे? कोणाकोणाला माहिती? हात वर करून सांगा मला. वाचत जाऊ माय मावल्यांनो. त्या टीव्या फिव्याच्या मागे लागू नका हो. त्या टीव्यामध्ये त्या शिरेला पाहू पागल झाल्या हो. कारण त्या शिरेला मध्ये काहीच नाही. सासू सुनीचा गेम बसवते, सून सासूचा गेम बसवते, पोरग सासऱ्याचा. असंच आहे. त्या शिरेला पाहून पागल होऊ नका. नाम विस्तार दिन 14 जानेवारी 1994 मध्ये बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला नाव मिळालं. त्याच्या अगोदर कितीक लोक मेले, कितीक लोकांनी लढा दिला. गौतम वाघमारे, पोचीराम कांबळे मातांग समाजाचा असून कुठून जाता आणल्या रे तुम्ही? मांग, चमार, डौकी, पारधी या सगळ्या एकच जाती आहे, कारण सर्व जाती बाबासाहेबांच्या संविधानाचा फायदा घेतात. मातांग समाजाचा पोचीराम कांबळे जेव्हा तो जय भीम म्हणत होता म्हणून त्याचे दोन्ही हात कापले. जय भीम का म्हणत आहे म्हणून. पोचीराम कांबळेचे दोन्ही पाय कापले. जय भीम म्हणू नको तरी पोचीराम कांबळे म्हणत होता जय भीम. पोचीराम कांबळेला म्हणे आता तरी जय भीम म्हणू नको, नाही तर तुझी गर्दन कापू आम्ही आणि याच्यावर मातीचं तेल टाकून सरनाव टाकून तुला पेटून देऊ. तरी पोचीराम कांबळे बोलला रे माझी गर्दन कापशील, या सरनावर मला लेटवशील, अंगाडब्बीची काडी लावशील, मला भडकवशील, त्याच्यातून जो ज्वालामुखी निघेल त्याच्यातून सुद्धा निघेल जय भीम. मराचा शौक असेल तर असं मरा. आमचे पोरं मरतात एखाद्या पोरीसाठी. एखाद्या पोरीनं फोन नाही उचलला का चालले आमचे पोरीच्या मावीन 3 दिवस झाले म्हणजे फोन नाही उचलून राहिली. आणि आता तर एक नवीनच प्रथा चालू झाली. पोरीला आता वेळ नाही लफडे करायला, कारण पोरी 30-35 वर्षाचा होईपर्यंत शिकत आहे. पोराला जेवढ्या नोकरी नाही एवढ्या पोरीला नोकरी लागत आहे. आता पोरीचे लफडे कमी झाले. मी जरा स्पष्टवादी आहो लुकमान भाई, पटलं तर घ्या. पोरीचे लफडे कमी झाले आणि बायाचेच लफडे चालू झाले. पोरीचे लफडे कमी झाले, आता बायाचेच लफडे जास्त चालू झाले. एखादी भावजय असली का एखादा देर असते. आमच्या पार्टीत आहे एक पोट्ट असं, हे 1.5 फुटे पोट्ट आहे आमच्या पार्टीत. हे ढोलकीचं हे भावजायचं होय माझ्या. हे ते माझे भावजायचं होय. ते म्हणजे भावजायचं असते ना का भावाचं काय भावजायचं असतं. दोघांचंही होय ते. गेलं तिथं माझं पिल्लू. आता आम्ही ऐकलं म्हशीची पिल्ले, गाईची पिल्ले, बकरीची पिल्ले, डुकराची पिल्ले, आता माणसाची पिल्ले झाले. मेरे बाबू ने खाना खाया की नाही खाया, आणि माझ्या पिल्ल्याचा चेहरा काऊन उतरला आहे. हरामखोरा मोठा आला पिल्ले. पिल्लू किती पोट्ट पाहिलं 25 वर्षाचं, पिल्लू पाहिलं तर 40 वर्षाचं. नवीन प्रपद्धत आता. एखादा भावजाईपाशी जाते चॉकलेटा घेऊन. लहान लेकरं असतात की नाही, वहिनी तुम्ही की नाही खूपच मस्त दिसता. आणि वहिनी काय म्हणते, भाऊजी तुमच्या भावाला ना माझ्याकडे बघायला वेळच नाही. नाळा घोडा लावते तो. कमाल झाली बा वहिनी, एवढ्या सुंदर तुम्ही. संतूरवाली मम्मी. तुमच्या इकडलं नाही सांगत, तिकडे आमच्या इकडं. तुमच्या इकडे चांगल्या बाया आहे. शहरामध्ये इकडे तिकडे लय घोटाळा झालेला माहितीये की नाही. तुम्हाला तुम्ही लय चांगल्या, खेड्याच्या बायाला इज्जतदार असतात.
हा आणि वहिनी तुम्ही किती सुंदर दिसता असं आणि दादा तुम्हाला वेळ देत नाही कमालच झाली बा बाप्पा मला तर अशी बायको भेटली असती तुम्ही घराच्या बाहेरच गेलो नसतो आणि तिला काय वाटते हा सकाळी कंद्याला हे चांगला आहे तिला वाटते तिला काय माहिती हरामखोराची बाहेर न्यायची कुठं अवकात नाही म्हणून घरीच लग्गा लावून आला तिला काय माहिती तिला वाटते बाप्पा भाऊजी लय चांगला आहे आपला आणि एखाद्या पोरीनं जर फोन नाही उचलला मग येते ह्याले रागीच्या माय भीन फोन नाही उचलला म्हणते 3 दिवस झाले तिची माय लय बदमाश आहे म्हणते तिच्या मायनं मला फोन नाही उचलू दिला असं म्हणते मग पैसे असले का बियर पैसे नसले का मग गावरानी चलते पांढरी 75 चालते मग एक बियर मारून घ्यायची पैसे नसून तर गावरानीचे 2 गिलास मारून घ्यायची आणि देशीसाठी पैसे असून तर मग एक देसाळ मारून घ्यायची आणि जायचं तलावात आमच्या इथे एक तलाव आहे शुक्रवार तलाव हे जाते ढोलकीचं तलावात जायचं ना अशी पाय टाकायची आणि फोन उचलतं का तलावात उडी टाकू मग फोन उचलतं का तलावात उडी टाकू मग ते काय फोन उचलत नाही मग तिला मेसेज करते प्रिय झोपली असेल तर तुझे स्वप्न पाठव रडत असेल तर तुझे आसू पाठव आणि हसत बदमाश पार्टी आहे माझी आणि हसत असेल तर तुझी मुस्कान पाठव ती कोणते मेसेज करते अय भाड्याच्या बैला म्हणते भांडे घासत आवरे खरकट पाठव की काय रे म्हणते इकडून हे असे आमचे पोरं म्हणतात अरे क्यों मरते हो एक लड़की के लिए क्यों मरते हो एक लड़की के लिए 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए बेटा क्यों मरते हो एक लड़की के लिए 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए अरे मरने का शौक है तो मरो बाबा साहब के मिशन के लिए ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए बाबा साहेब तुम्हाला माहिती आमच्या भाव देखील नाही म्हणून आमच्यावर असे अन्याय अत्याचार होतात आमच्या बहिणीवर अन्याय अत्याचार होतात 2006 मध्ये 29 सप्टेंबर 2006 मध्ये खैलांची घडली कोणाकोणाला माहित आहे कोणाकोणाला माहित आहे हात वर करा इतिहास जो बाबासाहेब म्हणते जो इतिहास पुराणा भूलते तो नवीन इतिहास घडू शकत नाही 2006 मध्ये तेव्हा खैलांची घडली कोणी म्हणते ना भाला ना भरची ना घाव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे रक्तामधला भीमराव काय जय कॅप्टन कोरले इंडियन आर्मी यांच्याकडून मला 500 रुपयाची भेट आली खूप खूप धन्यवाद विचार करा तुम्ही ना भाला ना भरची ना घाव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे रक्तामध्ये भीमराव असते का असते रक्तामध्ये भीमराव रक्तामध्ये आपला बाप असते आपल्या बापाच्या बिमाऱ्या असते आपल्या बापाचं रक्त असते पांढरी 75 असते बाबासाहेब रक्तात नसते बाबासाहेब आपल्या डोक्यात असते असं माहिती कुठं असतात बाबासाहेब आपल्या डोक्यात असतात बाबासाहेब रक्तात नाही ना भाला ना भरची ना घाव पाहिजे तुझ्या रक्त आमच्या संरक्षणासाठी आम्हाला भालाही पाहिजे तलवारी पाहिजे चाकूही पाहिजे मी ठेवतो इमानदारीच्या माझ्या मागे 10-12 जण झाले त्याचा काय कापून टाकेल मी माझा भरोसाच नाही बापा मी बहुत डेंजर काम आहे माझं काय कापून माझा भरोसा नाही सगळं माझ्या जवळच असते मी ठेवतो तू विचार करा तुम्ही ना भाला ना भरची ना घाव पाहिजे अरे आमच्या संरक्षणासाठी आम्हाला तलवार पाहिजे भाला पाहिजे चाकू पाहिजे जेव्हा 2006 मध्ये खैलांची घडली त्या प्रियंकाच्या हाती जर एखादा अवजार असतं ते तर मेली असती पण 1-2 घेऊन तर गेली असती गेली असती की नाही म्हणून आमच्या संरक्षणासाठी आम्हाला पाहिजे जेव्हा असले हमारे कभी टूटेंगे नहीं हम एक रहेंगे कभी फूटेंगे नहीं हम वो आंबेडकर की औलाद है कभी किसी माँ बहन की इज्जत लूटेंगे नहीं कभी किसी माँ बहन की इज्जत लूटेंगे कारण आमच्या आजोबांनी आमच्या पणआजोबांनी यांचे दरवाजे राखले आमच्या आजोबांनी आमच्या पणआजोबांनी यांचे दरवाजे राखले यांच्या बायका उघड्या होत्या तर झाकून दिल्या पण आमच्या आजोबाच्या पणआजोबाच्या नियता यांच्यावर खराब झाले नाही आणि या हरामखोराचे नियता आमच्या माय बहिणीवर खराब होतात विचार करा तुम्ही माय मावल्यांना तुम्हाला जागृत होण्याची गरज आहे जेव्हा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला 20 मार्च 1927 मध्ये जेव्हा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला बाबासाहेबांसोबत एक राधाबाई नावाची बाई तिच्या हाती 2 वर्षाचं बाळ पोटात 9 महिन्याचं बाळ बाबासाहेबांच्या मागे निघाली दगडाचा वर्षाव झाला एक दगड राधाबाईच्या पोराला लागला 2 वर्षाच्या पोराला रक्ता भांबळ पोरग झालं बाबासाहेब बोलले राधाबाई तुम्ही माघारी फिरा तुमच्या 2 वर्षाच्या पोराला दगड लागला पण राधाबाई बोलली बाबासाहेब हातचं नाही पोटातलं जरी मेलं तरी ही राधाबाई मागे हटणार नाही ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे माय मावल्यांनो जागृत व्हा तुम्ही ती राधाबाई मला तुमच्यात बघायची आहे बाबासाहेब आपले साहेब आपले आम्हाला दिले
चालणारा कृतीत आणणारा या गीताचे कवी माननीय दादासाहेब शेळके शेवटी काय म्हणतात बोले तैसा चालणारा कृतीत आणणारा बोले तैसा चालणारा कृतीत आणणारा बाबासाहेब तो दादासाहेब तो सांगा सांगा सांगा